तरुण भारत नागपूर दिनांक 10 मे 2022. आंतरराष्ट्रीय. दूर अंतरावरचा भारताचा जवळचा मित्र कुर्दिस्तान. लेखक वसंत गणेश काणे. ऑटोमन साम्राज्यात एका सलग भूभागात राहणाऱ्या कुर्द लोकांचं सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या एक स्वतंत्र राष्ट्र आहे, ही बाब पहिल्या महायुद्धाच्या शेवटीच मान्यता पावली होती, असा इतिहास सांगतो. तसं पाहिलं तर कुर्द लोक कुर्द आणि यझदी या दोन विभिन्न वंशात विभागलेले आहेत. पण आपण सगळे कुर्द आहोत असेच हे दोघेही मानतात, तसे वागतात आणि वावरतातही. वाद फक्त खरा आणि मोठा कोण, तू की मी, कुर्द की यझदी एवढाच आहे. ऑटोमन साम्राज्याची शकल झाली त्यावेळी स्वयंनिर्णयाचं तत्त्व जगात रीतसर, लिखित स्वरूपात आणि कायदेशीरपणे मान्यता पावलेलं नव्हतं. याचा फायदा घेत आणि सलग कुर्दिस्तानची निर्मिती ब्रिटन आणि फ्रान्स यांना राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरली नसती म्हणून देखील लीग ऑफ नेशन्सने या दोन राष्ट्रांच्या कपट कारस्थानाला बळी पडून स्वतंत्र आणि सलग कुर्दिस्तानला मान्यता दिली नाही. तर कुर्द लोक बहुसंख्येत असलेल्या ऑटोमन साम्राज्यातील भूभागाचे 5 तुकडे करून तुर्कस्तान, इराण, इराक, सिरिया आणि आजचा आर्मेनिया पण तेव्हाचा सोव्हिएत रशिया यात ते समाविष्ट केले. तेव्हापासून आग्नेय तुर्कस्तानमधील 1,50,00,000, वायव्य इराणमधील 81,00,000, उत्तर इराकमधील 55,00,000, ईशान्य सिरियातील 20,00,000, नैऋत्य आर्मेनियातील 80,000 आणि पश्चिम युरोपातली 20,00,000 कुर्द जनता एकत्र येण्यासाठी सतत धडपडत आहे. फोडा आणि झोडा, डिवाइड अँड रूल ही नीती पाश्चात्यांच्या डीएनएमध्येच आहे की काय, अशी शंका यावी असं त्यांचं आजवरचं वर्तन राहिलेलं आहे. तेव्हापासून कुर्द लोकांची जी ससेहोलपट सुरू आहे ती आज तागायत सुरूच आहे. 8 दशकांनंतर इराकला संघर्षानंतर का होईना सुबुद्धी सुचली आणि त्याने कुर्द बहुल प्रदेशाला घटनाधिष्ठित स्वायत्तता दिली. उरलेल्या चौघांना म्हणजे इराण, सिरिया, तुर्कस्तान आणि आर्मेनियाला ही सुबुद्धी कधी आणि किती घनघोर संघर्षानंतर सुचेल याबद्दल सध्या तरी काहीही सांगता यायचं नाही. पण कमाल आहे त्या कुर्द लोकांची की त्यांनी जो जो विरोध करील त्या प्रत्येकाशी किंवा एकाच वेळी त्या सर्वांशी आपला लढा कमी अधिक प्रमाणात पण सतत चालूच ठेवला आहे. कोण आहेत कुर्द? इतिहासात कुर्द लोकांचा उल्लेख 1597 मध्ये आणि याआधीही केलेला आढळतो. तर 20व्या शतकापासून स्वतंत्र कुर्द राष्ट्रवाद जगाचं लक्ष वेधून घेताना दिसतोय. कुर्द लोक मेसोपोटेमियामध्ये वस्ती करून होते असं मानतात. जीन पूल या आधुनिक संकल्पनेचा आधार घेतला तर मेसोपोटेमियामधील कॉकेशस पर्वताजवळचा भूभाग आणि मध्य आशियाई कुर्द यांचे जैविक संबंध आहेत. आनुवंशिकता, भाषा आणि सांस्कृतिकदृष्ट्या कुर्दांची स्वतंत्र ओळख आहे. तसंच एकेश्वरवादी आणि 7 संत मानणारे यझदी यांचेही परस्परांशी संबंध आहेत. विशेष हे आहे की यझदी संस्कृती आणि हिंदू संस्कृती यात पुरातन काळापासून विलक्षण साम्य आहे. यझदी हे भटके लोक असून त्यांनी भारतातही स्थलांतर केल्याचे दाखले आहेत. हा सहवास थोडा नाही तर 2000 वर्षांपासूनचा आहे. या काळात त्यांच्यावर हिंदू संस्कृतीचा परिणाम झालेला दिसतो. यझदी आणि हिंदू यातील साम्य. तीर्थस्थानं, पवित्र स्थानं ही संकल्पना यझदी आणि हिंदू या दोन्हींमध्ये आहे. त्यांच्या वस्त्रप्रावरणातही सारखेपणा आहे. आरती आणि पूजा अर्चेत अग्नीचा वापर तसंच निरांजन वापरून ओवाळण्याची प्रथा ही कर्मकांड दोन्ही संस्कृतीत आढळतात. शिवपार्वतीचा पुत्र आणि गणेशाचा भाऊ कार्तिकेय याचं जसं वाहन मोर आहे असंच साम्य असलेली देवता यझदींमध्येही आहे. कार्तिकेय आणि यझदींची देवता हे दोघेही स्वभावाने खट्याळ आहेत तर गंभीरपणे पाहता ते शांतता आणि मानव्याचा संदेश देणारे आहेत. कार्तिकेयाची उत्पत्ती जशी शिवाच्या ऊर्जेतून आहे तशी यझदी देवता तपसी मेलेकची उत्पत्ती त्याच्या पित्याने प्रकाशापासून झालेली आहे. दोघांचं सहचर्य मोरासोबत आहे. दोन्ही संस्कृतीत पुनर्जन्माची आणि मरणोत्तर जीवनाची कल्पना मान्यता पावलेली आहे. यझदींचे एवढे साम्य इतर कोणत्याही संस्कृतीशी आढळत नाही. या पुराण कथांव्यतिरिक्त आजही दैनंदिन जीवनातील आणि देवळातील कपाळीचा टिळा दोन्ही संस्कृतीत शुभ आणि पवित्र मानला जातो. भारत आणि कुर्द विपुल प्रदेश यात जसे इतिहास काळापासून संबंध आहेत तसेच आजही भारत कुर्द विपुल भागातील खनिज तेल तुर्की कंपन्यांकडून विकत घेत असतो.
कुर्द विपुल भागात आजही अनेक भारतीय कामधंद्यानिमित्त गेले आहेत, तर अनेक कुर्द बांधव शिक्षणासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी भारताला प्राधान्य देत असतात. इराकमध्ये कुर्द विपुल भागाला बरीच स्वायत्तता आहे. हा स्वायत्त प्रदेश परदेशाशी आणि परदेशातील विविध संघटनांशी संबंध राखून आहे. कुर्दिस्तान रिजनल गव्हर्नमेंट ही उत्तर इराकमधील स्वायत्त कुर्दिस्तान प्रदेशची म्हणजे ऑटोनॉमस कुर्दिस्तान रिजन कार्यकारी एक्झिक्युटिव्ह संस्था आहे. या संस्थेचं मंत्रिमंडळ इराकी कुर्दिश पार्टी हा बहुमत मिळविणारा पक्ष निवडतो. हे मंत्रिमंडळ पंतप्रधानांची निवड करतं. अध्यक्ष मात्र जनतेतून निवडला जातो. तोच मंत्रिमंडळाचा, राज्याचा आणि सैन्य दलाचाही प्रमुख असतो. तोच खातेवाटप करतो. सभागृहाचा नेता मात्र प्रधानमंत्री असतो. अध्यक्षाच्या अधिकारात त्याचाही वाटा असतो. कुर्द सैन्य दल पेशमर्गा आर्म्ड फोर्स या नावाने ओळखलं जातं. पेशमर्गा या शब्दाचा अर्थ मृत्यूशी सामना करणारे असा आहे. इस्लामिक स्टेट अर्थात IS निःपात करण्यासाठी जे आंतरराष्ट्रीय सैन्य दल उभारण्यात आलंय त्यातला एक घटक म्हणूनही हे दल कार्य करीत असतं. अर्थेन सामर्थ्यम. आज कुर्दिस्तान प्रदेशात विकासासाठी अत्यावश्यक असलेले राजकीय स्थैर्य आहे. अर्थेन दास्यता हे जसं सत्य आहे तसंच अर्थेन सामर्थ्यम हे देखील तेवढंच सत्य आहे. यासाठी कुर्दिस्तान रिजनल गव्हर्नमेंटचं स्वतःचं असं परराष्ट्र धोरण आहे. इराकमधील एक स्वायत्त भाग एवढंच वेगळेपण असूनही कुर्दिस्तान रिजनल गव्हर्नमेंटचा आजवरचा प्रवास कौतुकास्पदच म्हटला पाहिजे. आंतरराष्ट्रीय सारीपाटावर स्वतंत्र व्यवहार करणारी एक चमू म्हणून जग आज कुर्दिस्तान रिजनल गव्हर्नमेंटकडे पाहते. कारण आज 30 देशांचे प्रतिनिधी एर्बिल या 12 लक्ष लोकसंख्या असलेल्या कुर्दिस्तानच्या राजधानीच्या गावी आहेत. युरोपियन युनियन, युनायटेड नेशन्स, इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालयं देखील एर्बिल इथे आहेत. कुर्दिस्तान रिजनल गव्हर्नमेंटची कार्यालयं सुद्धा किमान 14 देशांमध्ये आहेत. आधुनिक भारत आणि कुर्दिस्तान. ऐतिहासिक संबंध असूनही भारत आणि कुर्दिस्तानमध्ये व्यवसाय, खनिज तेल, शिक्षण आणि आरोग्य ही क्षेत्र वगळता अतिशय मर्यादित स्वरूपाचे संबंध आहेत. वर्ष 2014 मध्ये भारतात नवीन राजवट आलेली पाहून आणि मध्य आशियाबाबतचं भारताचं बदललेलं धोरण पाहून कुर्दिस्तानचे परराष्ट्र व्यवहार पाहणारे नेते हेमिन हावरानी यांनी भारताशी अधिक घट्ट स्वरूपाचे राजकीय आणि आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा भारतीय वृत्तसृष्टीच्या माध्यमातून व्यक्त केली. आम्हाला सहाय्य करणारा एक महत्त्वाचा साथीदार म्हणून भारताने एर्बिलमध्ये वाणिज्य दूतावास उघडावं अशी इच्छा आणि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसंच भारतीय कंपन्यांनी कुर्दिस्तानमध्ये गुंतवणूक करावी असं निमंत्रणही दिलं. हे कळताच भारतातील मोदी राजवटीने एक खास दूतच तिकडे रवाना केला. भारताचा कुर्दिस्तानला पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही त्याने कुर्दिस्तानला दिली आणि पेशमर्गा या प्रदेशाला स्थैर्य आणि सुरक्षा प्रदान करील असा विश्वासही व्यक्त केला. याशिवाय लवकरच भारत इथे वाणिज्य दूतावास सुरू करेल असं आश्वासन दिलं ते वेगळंच. कुर्दिस्तान आणि इस्रायल. कुर्दिस्तान प्रदेश आणि इस्रायल यात स्नेहाचे संबंध आहेत. वर्ष 2006 मध्ये कुर्दिस्तानचे नेते मसूद बारझानी यांनी कुवैतमध्ये एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की इस्रायलशी संबंध राखणं हा काही गुन्हा होत नाही. बगदादने इस्रायलशी संबंध प्रस्थापित करताच पाठोपाठच आम्ही येतोच आहोत. त्यावेळचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तर कुर्दांची तोंड भरून स्तुतीच केली. राजकीय निष्ठा आणि आधुनिकता या दोन्ही कसोट्यांवर कुर्द उतरले आहेत म्हणून त्यांचं राजकीय स्वातंत्र्य त्यांना मिळालंच पाहिजे असं म्हणत त्यांनी स्वतंत्र कुर्दिस्तानच्या मागणीला आपला पाठिंबा व्यक्त केला. संपूर्ण अखंड कुर्दिस्तान केव्हा? इराकच्या उत्तरेकडील 3 प्रांतातून इराकी फौजा मागे घेतल्यानंतर 1992 मध्ये इराकमध्ये स्वायत्त कुर्दिस्तान प्रदेश उदयाला आला. तेव्हापासून तिथे त्यांचं स्वतःचं स्थानिक प्रशासन आणि 111 सदस्यांची संसद म्हणजे पार्लियामेंट कारभार करीत आहेत. वर्ष 2010 पूर्वी सिरिया आणि इराकमध्ये स्थिरता होती. वर्ष 2014 नंतर मात्र या भागात इसिसमुळे अस्थैर्य निर्माण झालंय. वर्ष 2030 मध्ये कुर्दिस्तान अस्तित्वात येईल अशी भविष्यवाणी अमेरिकेने तेव्हाच्या म्हणजे वर्ष 2010च्या स्थिरतेच्या वातावरणाची नोंद घेत केली होती. आजच्या या कुर्दिस्तानचा ध्वज आणि भारताचा राष्ट्रध्वज याच्यात कमालीचं साम्य आहे. चक्राऐवजी सूर्याची प्रतिमा ठेवली की झालं. गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या उद्योगासंबंधीच्या कार्यक्रमात निरनिराळ्या देशांच्या प्रतिनिधींना पाचारण करण्यात आलं होतं. त्यात कुर्दिस्तानचा प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होता.
भारताने निमंत्रण दिल्याचे आनंदाचे भाव त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होते. भारताचं निमंत्रण हा आमच्यासाठी एक फार मोठा आणि मोलाचा सन्मान आहे, अशा आशयाचे उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. भविष्यकालीन कुर्दिस्तान आणि भारत यांच्यातील स्नेहाची ही नांदीच म्हटली पाहिजे. आंतरराष्ट्रीय या सदरातील वसंत गणेश काणे यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारत सोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.